अगं आणि तुला काहीही अनुभव नसताना तू नोकरी करायचं म्हणतेस आणि कोणतंही काम आपण पहिल्यांदाच करतो, त्यानंतरच अनुभव मिळतो ना. आणि तुला खरंच स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी इच्छा झाली असेल ना, तर तुला घरात बसल्या बसल्या काही काम मिळवून देता येतंय का असा प्रयत्न मी नक्की करेन. इतका स्वार्थी का होतं ग माणूस? ज्याचा अवयव घेतलाय तो माझ्या अपरोक्ष काय करत असेल याची साधी चौकशी सुद्धा करायची नाही. ही अशी माणसं नको त्या वेळेला यांचा स्वाभिमान उफाळून वर येतो. तू परांजपेना कळवून टाक, त्यांचं ते स्थळ आहे ना ते आपल्या माधुरीसाठी आम्हाला पसंत आहे म्हणून सांग. अविनाशचा फोन आला होता, तो घर जावई व्हायला तयार आहे. मिलिंद आहे का? तुम्हाला सांगितलं ना रॉंग नंबर म्हणून. कुणाचा नंबर आहे सांगाल का प्लीज? राहुल देशपांड्यांचा नंबर आहे. पण रॉंग नंबर का सांगतेय? रॉंग नंबर? कुणीतरी अनघा नावाची बाई फोन उचलते आणि राहुल देशपांडेचा फोन नंबर आहे म्हणते. सीमा, आज आपण हनीमूनला जातोय. हनीमून सोडा, मी माझ्या अंगाला स्पर्श देखील करून देणार नाहीये तुम्हाला. दादा खूप वेड्यासारखं वागतो ग, कुणाशीच काही बोलत नाही. ज्योती, दादाच्या मनात तुझ्याविषयी जो हळवा कप्पा आहे ना, त्यावरून मला असं वाटतं की तूच दादाला बोलतं करू शकतेस. मी आत्ता तुमच्या घरी जाते. काय बघताय तुम्ही? मी तुमच्या डोळ्यात नाही मावणार आहे. सीमा, ओरडू नका, नाहीतर पुन्हा बाहेर निघून जाईन मी. हे बघ सीमा, आपण शांतपणे बोलूया का? काय बोलायचंय? सीमा प्लीज मला समजून घे. हे बघ, जे काही झालं त्यात माझी काहीच चूक नाही. मी आईला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला पैशाचा मोह आवरलाच नाही. पैशाचा मोह आवरला नाही, झालं, संपलं. हेच का तुमचं क्लॅरिफिकेशन? निदान त्या मंडळींना कळवायचं तरी होतं तुम्ही. नाही, तसं नाहीये. अगं, त्याने तरी फोन केला का आम्हाला की आम्हाला पैसे जमवण्यासाठी जास्त वेळ हवाय म्हणून? त्यांचा फोन आला नाही म्हणून आमचा समज झाला की त्यांना यात इंटरेस्टच नाही. मुळीच नाही का? तुम्हीच तसा सोयीस्कररित्या समज करून घेतला. माझ्या वडिलांकडून तुम्हाला जास्त पैसे मिळणार होते ना. सीमा, खरं सांगतो, अगं पैसे वगैरे हे सगळं दुय्यम कारण होतं. खरं तर अनघापेक्षा मला तूच जास्त आवडली होतीस, म्हणून मी आईला प्रखरपणे विरोध नाही करू शकलो. उद्या जर माझ्यापेक्षा तुम्हाला दुसरी मुलगी आवडली तर तुम्ही काय करणार आहे? सीमा, आणि पैसेही जास्त मिळणार असतील तर? सीमा प्लीज, हे बघ, आपण झालं गेलं विसरून जाऊया. राहुल देशपांडेचा विचार करून आपण आपल्या संसारात माती का घालवायची? काय माणूस आहात तुम्ही? हृदय मन नावाची गोष्ट नसलेला चालता बोलता रोबो आहात तुम्ही. यंत्रमानव. मला एका चांगल्या मनाच्या माणसाशी लग्न करायचं होतं, तुमच्यासारख्या तुच्छ विचारांच्या माणसाशी नाही. सीमा, ही चूक पुन्हा करू नका.
जान्हवी, अगं काय हे झोपायचं नाही? हो अहो पण केवढी गाढ झोपली ही बघा ना. जग्गू दादा, ए जग्गू दादा, झोपू दे, कशाला उठवताय? काय जागी आहे मी. पाहिलंस? जागीतच ना. चल आतमध्ये जाऊन झोप जा. तू चल ना. हो ग बाळा, मी येते, तू जा. चलो भागो भागो भागो. काय हो, कशाला उठवलं? आता लवकर झोप नाही लागणार तिला. जान्हवी, तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. प्राची मिलिंदला घेऊन आपल्याला भेटायला येणार होती, काय झालं? अहो मी प्राचीला फोन लावते पण फोनच लागत नाहीये तिचा. जान्हवी, माझं मन मला सांगतंय काहीतरी फार मोठा घोटाळा आहे. कसला घोटाळा? नाही, ते नाही सांगता यायचं मला, पण प्राची, मिलिंद, नक्की काहीतरी घोटाळा आहे. दिवाकर? अगं, प्राचीनं आपल्याला टाळणं, मला मला भेटायचं त्या मिलिंदला, तुला कळत कसं नाही? दिवाकर प्लीज, अलीकडे तुमची खूप चिडचिड व्हायला लागली आहे. होणार. मिलिंदची आणि माझी भेट होत नाही तोपर्यंत माझी चिडचिड होणार. जानू, तुला मी आधीच सांगत होतो मला नाही करायचं किडनी ट्रान्सप्लांटेशन, पण नाही, तुझा मला जगवण्याचा हट्ट आणि तुझ्या त्या हट्टापायी आज मी कणाकणानं मरतोय, त्याचं काय? दिवाकर, तू तू चल बरं, आत्ताच्या आत्ता मला प्राचीकडे घेऊन चल. आता एवढ्या रात्री? जाऊ, उद्या सकाळी जाऊ. हे बघा, काहीही करून मी उद्या प्राचीला गाठतेच. ओके, प्लीज रिलॅक्स. दिवाकर, शांत व्हा बरं. कोण आपण? मी ऋषिकेश सरदेसाई. अच्छा, म्हणजे माधुरी वहिनीचे बाबा का? हो. या ना आत या ना, प्लीज आत या ना. आई, बाबा. काय ग बेटा? अरे नमस्कार सरदेसाई साहेब. नमस्कार. या ना या. आशालता, ही माझी पत्नी आशालता. बेटा पाणी घेऊन ये. हो, आले. या ना या, बसा. ये घ्या पाणी घ्या. खरं तर
आम्हीच येणार होतो तुम्हाला भेटायला. नाही, तुम्हाला तसदी नको ना, म्हणून मी स्वतःच आलोय. काय कुठे आहेत तुमचे चिरंजीव? नाही, तो अजून आलेला नाहीये ऑफिसमधून. हो का? का, काय झालं? अविनाशच्या हातून काही चूक घडली आहे का? नाही नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे माझ्या इन्फ्लुएन्समुळे अविनाशला जॉब मिळाला हे ऐकून तुम्ही फार नाराज झालात असं मला कळलं. फार वाईट वाटलं. खर तर त्या दोघांच्या भविष्याचा विचार करून मी त्याला जॉब दिला होता. यामुळे तुमची तत्व त्याला पायदळी तुडवावी लागली आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुमच्या दोघांच्या संबंधात कटुता निर्माण झाली. हे ऐकल्यावर मला वाटलं, काय काय केलं मी? लगेच ताबडतोब अविनाशच्या बॉसना म्हणजे पेडणेकर साहेबांना सांगून टाकलं की अविनाशला जॉबवरून काढून टाका. हो, आणि अशा परिस्थितीमध्ये या दोघांच्या लग्नाची बोलणी करणं काही बरोबर वाटत नाही ना. एम आय करेक्ट सुधाकर साहेब? यू आर ॲब्सोल्युटली राईट सरदेसाई साहेब. अरे अविनाश बेटा, ये ये. कसा आहेस तू? डॅडी, डॅडी मी नाही तुझा. हे डॅडी म्हणजे तीर्थरूप. हा, मी ऋषिकेश साहेब. सर, माझी काहीही चूक नसताना पेडणेकर साहेबांनी मला... कोण कोण म्हणाल तुझी चूक आहे म्हणून? नाही, तुझी अजिबात चूक नाहीये. खर तर स्वाभिमान गुंडाळून ठेवून माझ्या होणाऱ्या जावयाने नोकरी करावी असं मला अजिबात वाटत नव्हतं, म्हणून मीच स्वतः. म्हणजे हो तुमच्या सांगण्यावरून पेडणेकर साहेबांनी... हो हो, मीच. आता हेच तुझ्या आई वडिलांसमक्ष मी तुला बजावून सांगतो. माझ्या मुलीचा नाद तू सोड. हे लग्न होणं शक्यच नाहीये. आणि सुधाकर साहेब, अंथरूण पाहून पाय पसरावेत ही शिकवण द्यायची राहून गेली असेल तर प्लीज यू मस्ट डू इट. आणि खरं सांगू का, तुमच्या अनघापेक्षा आम्हाला आमची सीमा जास्त उजवी वाटली. पण आई, हे बरोबर नाहीये ना? सीमा, तुम्ही मलाही अंधारात ठेवलं आणि यांनाही. हे बघ सीमा, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. मोहन भाऊजी, तुम्हाला माहिती आहे हे पैसे जमवण्यासाठी मी काय काय केलंय ते? पैशासाठी मी माझी किडनी विकून बसलोय.
असेल त्या मुलीला. तिचा तो भाऊ त्यानं किडनी डोनेट केली तुम्हाला पैसे देण्यासाठी. तुम्हाला शरम कशी नाही वाटत? सीमा, हे बघ सीमा, आता त्या गोष्टीचा विचार करण्याची काही एक गरज नाहीये. गरज आहे. सीमा, याचा अर्थ काय? याचा अर्थ मी स्वतःला सीमा मोहन जातेगावकर म्हणून घ्यायला तयार नाहीये. झालं. शोभा करून घेतली स्वतःची आणि स्वतः बरोबर आमची. आता आपणच आपलीच शोभायात्रा काढूया. हात उंचावून उंचावून लोकांना सांगूया, पहा आमच्याकडे, हसा आमच्यावर, काही बोला, आम्हाला वाईट वाटणार नाही. अपमानास्पद वागणूक द्या, आम्हाला राग येणार नाही. कारण आम्ही विदूषक आहोत, विदूषक. अविनाश, अरे काय केलंस रे? अरे अविनाश कसला तू? आमच्या विनाशाला कारणीभूत ठरणारच का रे तू? छे छे छे. अविनाश, एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा सांगतो, लक्षात ठेव, आयुष्यात स्वाभिमानाशिवाय दुसरं काहीच आपलं स्वतःचं नसतं. असतो तो फक्त दिखाऊपणा, विकत घेतलेला. अरे तू सुद्धा विकला गेलायस अविनाश, विकला गेलायस. सांगत होतो वशिल्याची नोकरी करू नकोस, नाही ऐकलंस. काय झाला परिणाम? काय झाला? आपल्या सगळ्यांची शोभायात्रा निघाली, शोभायात्रा. अरे तुला ऐकू येतंय की नाही मूर्खा? बाबा, तुम्ही शांत व्हा ना बाबा, प्लीज. ज्योती, प्लीज लिव्ह मी अलोन. आणि हो, तुझ्या भावाकडे लक्ष दे जरा. शर्मेनं जीव बिव द्यायचा, जा वाचव त्याचा जीव.
अरे त्याचा जीव वाचला तर कळेल ना त्याला की आपलं काही चुकतंय म्हणून. चाल जा जा तू जा. आशा जा तू. परमेश्वरा, अरे 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 काय रे हे परमेश्वरा. जगात अब्जावधी लोक स्वतःच्या परिश्रमांनी नोकरी धंदा मिळवतात. अरे मग माझ्याच मुलाला हे का जमू नये. माधुरीच्या वडिलांनी मला नोकरी दिली, ती मी केली. म्हणजे स्वतःचा स्वाभिमान बाळगून ती नाकारायला हवी होती का? म्हणजे रस्त्यावर बसून भीक मागायला हवं होतं मी? नाही, ते पण बाबांना आवडलं नसतं. कारण भीक मागणारा माणूस स्वाभिमानी कसा असू शकतो? बालवयाची पहाट तिला आनंद